नमस्कार, स्वागत आहे आपले भाजीफटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आता हिवाळ्याचं सीझन चालू आहे, हिवाळा सुरू आहे, तर हिवाळ्यामध्ये ना भरपूर अशा प्रमाणामध्ये पालेभाज्या पण येतात आणि चवीला पण हिवाळ्यामध्ये ह्या पालेभाज्या ज्या असतात ना त्या चवीला खूप छान लागतात। आपण आहे ना आज अशीच चवीला लागणारी मेथीची भाजी पाहणार आहे आणि तीही ना अगदी काय होतं बरेच वेळा मेथीची भाजी ना कडू पण होते, तर ती भाजी कडू होऊ नये यासाठी पण 2 टिप्स सांगणार आहे आणि त्यासोबत आहे ना मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी। बाजरीची भाकरी ही उष्ण असते, त्यामुळे ना हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते आणि थंडीमध्ये ना बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता तयार होते। तर आणि त्यातल्या त्यात ना पालेभाज्यासोबत तर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी छानच लागते, पण मेथीची भाजीसोबत आहे ना बाजरीची भाकरी खाण्याची काहीतरी वेगळीच मज्जा असते। तर चला जास्त वेळ न घालवता नाही तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ ना शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप करू नका। मी व्हिडिओमध्ये ना सांगणारच आहे तुम्हाला मी 2 टिप्स। भाजी अजिबात कडू होऊ नये आणि भाजी ना आपली हिरवी पण जास्त होते ना करते वेळेस, तर ती हिरवी कशामुळे होते ते पण सांगते। तर पहा इथे एक पेंडी आणलेली आणि ही पेंडी ना शक्यतो भाजी आणत असताना ना एक लक्षात ठेवायचं, काय करायचं, जी लाल अशी लालसर पानं असतं बघा भाजीची, लाल कोर म्हणतात त्याला, लाल कोरची भाजी जी असते ना ती चवीला खरंच खूप छान लागते बरं का, आणि थोडीशी कडू पण कमी असते। तर भाजी निवडून घेतली आणि स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची चांगली, म्हणजे मावा वगैरे जो असतो ना तो सगळा हा निघून जातो 2-3 पाण्याने मोकळी धुवून घेतल्यानंतर। तर भाजी इथे ना 2-3 पाण्याने धुवून घेते आणि आता एक जी टिप्स म्हणले ना मी ती तुम्हाला सांगते आणि पुढची तुम्हाला पुढं सांगणार आहे व्हिडिओमध्ये। आता ही सुरुवातीची पहिली जी टिप्स आहे ना भाजी कडू न होण्यासाठी ना, टिप नंबर 1 लक्षात ठेवा, पाण्यामध्ये ना 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 5 मिनिटासाठी भाजी ना भिजू द्यायची पाण्यामध्ये। आणि रस्सा भाजी करणार आहे त्यासाठी ना भाजलेले शेंगदाणे लागणार आहे, हिरवी मिरची आणि लसूण लागणार आहे। तर आता भाजी 5 मिनिटानंतर आहे ना पिळून घ्यायची आहे। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे, 2 चमचे तेल घालायचं। फोडणीला लसूण लागणार आहे, जिरे घालायचे सुरुवातीला, मोहरी घालायची, मोहरी जिरे चांगले तडतडू द्यायचे। त्यानंतर आहे ना फोडणीसाठी लसूण लागणार आहे, लसूण थोडासा आहे ना जास्त घाला, जेणेकरून रस्सा भाजी खूप छान लागते ही भाकरीसोबत। भातासोबत पण छानच लागते, पण भाकरीसोबत हिवाळ्यामध्ये खरोखर अप्रतिम चव लागते। तर पहा असं मी लसूण भरपूर घातलेलं आहे, जवळजवळ 7-8 पाकळ्या घातल्या लसणाच्या। आता भाजी पिळल्यानंतर आहे ना परतायला टाकायची। गॅस कमी ठेवायचा आहे। भाजी पाण्यात भिजवल्यामुळे ना जे कडवटपणा असतं ना तो पाण्यामध्येच निघून जातो थोडासा, आणि भाजी हिरवी राहण्यासाठी ना ते पण टिप्स सांगते मी तुम्हाला पुढं। आणि दुसरी पण एक पद्धत आहे, म्हणजे भाजी कडू न होण्यासाठी। एखाद्या वेळेस आपल्याला घाईघाईमध्ये भाजी ना पाण्यात मीठ टाकायचं लक्षात नाही राहिलं ना, तर पुढची टिप फॉलो करायची, म्हणजे त्याने आपली भाजी कडू होत नाही। पाण्याचा वापर न करता भाजी परतून घ्यायची आहे। आता मीठ घालायचं, 2-3 मिनिटासाठी परतून द्यायची भाजी। परतस्तोवर ना मसाला काढायचा आहे। सुकी तर ही भाजी छानच लागते, पण पातळ असा भाजी ना चांगली लागते हिवाळ्यामध्ये, आणि शक्यतो आमच्याकडे ना ही पातळ असा भाजी जास्त प्रमाणात केली जाते। भाजी चांगली परतली आहे, आता मसाला काढून घ्यायचा आहे। हे शेंगदाण्याच्या कुटाचं भांडं आहे, त्यामुळे भांडं काय धुवून घेतलं नाही, म्हणजे ओला मसाला करणार आहे तर जो शेंगदाण्याचा आहे तो पण निघून जाईल, त्यामुळं भांड्याकडे काय कोण जास्त लक्ष देऊ नका। 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, शेंगदाणे घेतले वाटीभर साधारण, भाजून घेतलेले शेंगदाणे, आणि पाणी घालायचं आहे। आता याचं आहे ना छान दरदरीत असं वाटण तयार करायचं आहे, मग जास्त चिकन पण करू नका, नाहीतर ना अशी फेसळ फेसळ लागते ही भाजी, त्यामुळं थोडंसं दरदरीत ठेवायचं। आता पाणी घालायचं याच्यामध्ये। भाजी कवळी आहे तर ती ना वाफीमध्ये चांगली शिजली शक्यतो। आता आपल्या अंदाजाने इथं रस्सा जितपत पाहिजे ना तेवढं पाणी ॲड करायचं।
कमी गॅसवरती शिजू द्यायची आहे, म्हणजे आपलं दुसरं पण काम होतं आणि कमी गॅसवरती भाजी चांगली पण शिजते. भाजी वरती जाऊ नये यासाठी पण त्यामध्ये चमचा घालून ठेवायचा. आणि पुढची एक टिप म्हणजे भाजी कडू होऊ नये यासाठी ना झाकण कधीच ठेवायचं नाही भाजीवर. तर 10 मिनिटासाठी भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही छान भाजी पण शिजली आहे आणि रस्सा पण जो आहे ना तो छान झाला आहे, लपथप घट्ट असा रस्सा झाला आहे. तर आपलं इथं भाजी तयार आहे. त्यासोबत मस्त मटकी आहे सुकी, मेथीचा लाडू आहे, बाजरीची भाकरी आहे आणि मेथीची भाजी पण आहे. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोण कोण असे रस्सा भाजी करतं, म्हणजे आमच्याकडं तर रस्सा भाजीच केली जाते. तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.